तो पाठ सांगत असताना मला आचार्य यात्रे कोण हे वर्गाला समजून सांगावं लागतं, कारण निम्न जाऊन येत असतं की आचार्य यात्रे सासवडचे होते किंवा पुढीचे होते, त्यांचं कार्यक्षेत्र सासवड होतं, त्यांचं करायचं आणि आत्मचरित्र सगळं समजून सांगत असताना आचार्य यात्रेची एक छोटी कथा मी नेहमी मुलांना सांगतो. तर त्यामुळे काय होतं, मनोरंजनात्मक शिक्षण होतं, मुलांची उत्कंठा वाढते आणि मनोरंजनातून शिकायला की त्या मुलाला आठवणीत राहायला बरं पडतं. तर 10 मिनिटाचा वेळ असल्यामुळं माणसं मी आचार्य यात्रेकडे वळलो, नाहीतर वपू काळे मांगेला शंकर पाटील यांच्या कथा वाचल्या त्या सादरीकरणालाही मजा येते. वपू पाटलांची वपू काळेची जनरेशन गॅप नावाची कथा आहे झिंटू, ती खूप सुंदर कथा आहे. ती एका मुलं पुढे सादर करतो. बेल वाजली, दरवाजा उघडला, बाहेर पण मला पत्ताच लागेना, मी तर धक्का मारून बघतो, लाजला तो पुरुष, कारण हल्ली लाजत नाही. जनरेशन गॅप, आपण आणि आपली मुलं कुठं आहोत. तर मला जी कथा सादर करायची ती आचार्य यात्रेंची वास्तववादी कथेच्या पाण्यातली कथा आहे. आचार्य यात्रे सासवडमध्ये फिरत असतात. आता कथेचे काही निष्कर्ष आहेत, त्या पद्धतीने आपण जात नाही. कथेचं सादरीकरण करायचं म्हणजे प्रथम पुरुषी आपण आत्मदत्तात म्हटली लिहितो मी होऊन, तशी कथेचं खरं सादरीकरण मीच आचार्य यात्रे व्हायला पाहिजे. पण आता तसं न करता आपण डायरेक्ट आचार्य यात्रे लेखक होऊन गेले अशा पद्धतीने जाऊया. मात्र कथेच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं हे वास्तव आहे. तर आचार्य यात्रे फिरता फिरता सहज संगमेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचले. श्रावण महिना चालू होता. आचार्य यात्रेला वाटलं जरा फेरफटका मारून यावं. संगमेश्वराच्या मंदिरापर्यंत आचार्य यात्रे पोहोचले आणि दिव्या लागण झालेली होती. संध्याकाळची वेळ होती. संगमेश्वराच्या मंदिरामध्ये पोथी वाचनाला आता सुरुवात होणार होती. म्हातारी जमली होती, माना हलवत होती. आचार्य यात्रे जाऊन येऊ, काय भानगड असते जरा बघून येऊ. आणि आचार्य यात्रे संगमेश्वराच्या मंदिरात गेले. त्या म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत जे काय पोहोचले आपले लांबच बसले. आणि रामायणाची पोथी चालू होती. पूर्वी पोथी वाचनाचं प्रमाण मोठं होतं, आता ते कमी झालेलं आहे. मी माझ्या गावाचं रामायणाची पोथी वाचलेली आहे सलग 3 वर्ष. म्हणजे ह्याच्यामध्ये माईक मध्ये सांगायचं, गाव ऐकायचं. तर ती रामायणाची पोथी चालली होती संगमेश्वराच्या मंदिरामध्ये. आचार्य यात्रे एका बाजूला बसलेले आणि सगळी तल्लीन झालेले. म्हातारी आजी आजोबा आपली मामा हलवतायत, त्यांना काय कळतंय काय नाही त्यांचं त्यांना माहिती. आचार्य यात्रे सुंदर पद्धतीने ऐकत होते. आणि ऐकत असताना रामायणामध्ये त्या बुवांनी एक ओळ म्हटली, युद्धाच्या रणात बाण मारिसी ताकात. आचार्य यात्रेंचे स्टाईल पण हे पुन्हा पण घेतलं मी शेवटी सांगेल तुम्हाला. म्हातारा कसं प्रफुल्लित होऊन बुवा युद्धाच्या रणात बाण मारिसी ताकांत घणाघात युद्ध चालू आहे म्हणजे रामाचं रावणाचं. बुवा अर्थ सांगायचं ना पुढं, नुसती ओळ वाचून चालणार नाही, पुढं अर्थ सांगायचं. घणाघात युद्ध चालू आहे म्हणजे रामाचं रावणाचं. रामाने इकडून बाण मारला युद्धाच्या रणात बाण मारिसी ताकात आणि पलंगडे म्हणजे रावण जेवत होता. रावणाच्या जेवणाच्या ताटात ताकाची वाटी होती आणि त्या ताकाच्या वाटीत जाऊन बाण काढला. युद्धाच्या रणात बाण मारिसी ताकात. आचार्य यात्रे म्हणजे डोळे, आचार्य यात्रे म्हणजे राम बाण मारतोय. रावण कशाला मारायचं रामाने बाण मारला नाही. आचार्य यात्रे म्हणजे बुवा जरा परत वाचा. युद्धाच्या रणात बाण मारिसी ताकात. घणाघात युद्ध चालू आहे. रामाने बाण मारला, पण इकडे रावण जेवत होता. रावणाच्या ताटात ताकाची वाटी होती, वाटीत जाऊन बाण काढला. आचार्य यात्रे म्हणजे गोळे म्हणजे मी वाचतो. आचार्य तिथे गेले आणि तो म्हातारी रावण जेवत असं, ताकाची वाटी असं. आता इमानदारी काय करणार, उद्या गावभर दिवसभर रात्री रामायणाला गेले. तुला माहिती म्हणजे ओळखणार का बायका आदल्या दिवशीच्या रात्रीच्या मालिकावर जशा गप्पा मारतात. ही किती बघितली नसती, नी किती बघितली नसती. तिच्याकडे गेला रंगून जाणार, संध्याकाळी तिने मालिका बघितलीच पाहिजे. आज जरी तसं मग दुसऱ्या दिवशी म्हातारा सांगणार की बाबा रात्री असं झालं, बुवाने सांगितलं आणि ताकात वाटी बांधून काढला, तिथे संपला.
म्हणजे आता संध्याकाळी खूप काय आजच्या रात्री म्हणले काहीतरी गोळे मी वाचतो. वाक्य असं होतं, युद्धाच्या रणात बाण मारिसी सीता कांत, सीतेचा कांत, कांत म्हणजे नवरा, म्हणजे सीतेच्या कांताने बाण मारला. युद्धाच्या रणात बाण मारिसी सीता कांत, बुवांनी एक सी खाल्ला. युद्धाच्या रणात बाण मारिसी सीता कांत म्हणजे सीतेचा कांत म्हणजे राम, रामाने बाण मारला. एवढाच त्या ओळीचा अर्थ. रावणाचा ताकाचा वाटीचा काही नाही. त्यामुळे वाचण्यामध्ये